हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. तर अश्वगंधा या सुपर टॉनिक विषयी मी तुम्हाला सांगणार आहे. अश्वगंधाच्या गोळ्या ह्या खूप जास्त फेमस आहेत, म्हणून तर त्याला काउंटर मेडिसिन आम्ही म्हणतो. कारण बरेच जण अश्वगंधा टॅबलेट घेत असतात आणि विशेष करून पुरुष, कारण पुरुष वंध्यत्वावर किंवा सेक्शुअल जे डिसऑर्डर्स आहेत त्यावर ते खूप चांगलं काम करते हे बऱ्याच जणांना माहिती आहे. ही उत्तम रसायन आणि वाजीकरण औषधी आहे. रसायन म्हणजे जी औषधी सातत्याने आपण घेतली तर आपलं आयुष्य वाढेल, आणि वाजीकरण म्हणजे जी आपल्या वंध्यत्वाच्या समस्यावर किंवा शुक्रधातू मजबूत करण्यासाठी आपल्याला हेल्प करते, ती असते वाजीकरण. आजच्या व्हिडिओमध्ये अश्वगंधाचे गुणधर्म, त्याचे फायदे काय काय आहेत, कारण आजकालच्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या सगळ्यांवर अश्वगंधा खूप चांगलं काम करते. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती कितीही फायदेशीर असली तरी ती योग्य फॉर्म मध्ये, योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. ते सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. अश्वगंधा हिच्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तर ज्याच्या वनस्पतीला घोड्या प्रमाणे वास येतो म्हणून त्याला अश्वगंधा असं म्हटलं जातं. अश्वगंधा ही मधुर, तिक्त आणि कषाय आहे. गोड, काहीशी तुरट अशी ही वनस्पती आहे आणि तिचं वीर्य हे उष्ण आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कफ आणि वात या दोन दोषांना कमी करणारी आहे, तर पित्ताला किंचित वाढवणारी आहे. त्यामुळे त्यासोबत काय घ्यायचं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता त्याचे एक एक करून आपण फायदे बघूयात. पहिला फायदा म्हणजे ती बल्य आहे, बलवर्धक आहे, शक्ती प्रदान करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे. तर त्यामुळे ज्यांना वजन वाढायचंय त्यांच्यासाठी देखील ही चांगली आहे. स्नायूंना मजबूती आणण्यासाठी, मेन म्हणजे तुमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी अश्वगंधा खूप चांगलं काम करतो. महत्वाचा फायदा म्हणजे वेदना कमी करण्यासाठी. अश्वगंधाचा मूळ गुण हा वातशामक आहे आणि जिथे जिथे वेदना तिथे तिथे वात असतोच. वात वाढल्यामुळे शरीरात विविध ठिकाणी वेदना होत असतात. सांधेदुखी आहे म्हणजे अर्थरायटिस सारखे जरी आजार असतील तरी त्यावर देखील अश्वगंधा खूप चांगलं काम करते. त्याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे मानसिक ताणतणावावर. आजकाल स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन हे खूप कॉमन आहे. सगळ्यांना जवळजवळ याचा त्रास होत आहे आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनची कमतरता आहे, झोप शांत लागत नाही, हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यावेळेला जर अश्वगंधा घ्यायला सुरुवात केली तर मन शांत व्हायला सुरुवात होते, ताणतणाव कमी होतो, कारण कॉर्टिसॉल सिक्रेशन कमी होतं अश्वगंधा घेतल्यामुळे. आणि ते बेस्ट वाजीकरण आहे म्हणजे शुक्र धातू वर्धक आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. त्यातील शुक्र धातू वाढवण्यासाठी अश्वगंधा खूप चांगलं काम करतो. विशेष करून मेल इन्फर्टिलिटी जर असेल तर स्पर्म काउंट वाढवण्यासाठी स्पर्म मोबिलिटी त्यामुळे वाढते आणि स्पर्म व्हॉल्यूम देखील वाढतो. बरोबर स्त्रियांमध्ये देखील शुक्र धातू वर्धक म्हणून ते काम करतं. स्त्रियांच्या गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी असतील म्हणजे गर्भाशयाचं टॉनिक देखील याला म्हणता येईल. पायच्या काही तक्रारी असतील, कंबरदुखी असेल किंवा पांढरा स्राव जास्त होत असेल तर त्यावर देखील अश्वगंधा खूप चांगलं काम करते. हे रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अश्वगंधा काम करते, कारण साखर वाढण्यामागे कुठे ना कुठे स्ट्रेस, ताणतणाव हे कारणीभूत असतात. दुसरं महत्वाचं म्हणजे मधुमेह जर खूप वर्षांपासून असेल तर त्याचा इम्पॅक्ट नर्व्हजवर पडतो आणि त्यामुळे नर्व्हज वीक होतात. पायांची जळजळ होणे, पाय दुखणे, शिरा आखडणे या सगळ्या तक्रारी मधुमेह रुग्णांना होत असतात. तर त्यांनी जर अश्वगंधा नित्यनियमाने घेतले तर 60 ते 90 दिवसांमध्ये त्यांना ट्रेमेंडस रिझल्ट दिसतात आणि त्यांचे जे नर्व्हज आहेत त्यांना ताकद, बळ देण्याचं काम अश्वगंधा करत आहे. तो म्हणजे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी. आजकाल पचनतंत्र बऱ्याच जणांचं बिघडलेलं असतं, त्यामुळे अपचन, पोटफुगी, गॅसेस असे निर्णय विकार होत असतात. तर त्यांनी जर अश्वगंधा घ्यायला सुरुवात केली तर त्यांचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, पचनासंबंधित सगळे आजार दूर होतात आणि गट हेल्थ जर आपली चांगली असेल तर आपलं ब्रेन देखील चांगलं काम करतं. कारण आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याला सेकंड ब्रेन ऑफ द बॉडी असं म्हटलं जातं. त्यामुळे जर आपलं मेटाबॉलिझम सुधारलं तर अर्थात आपली ब्रेनची जी पॉवर आहे, कॅपॅसिटी आहे ती देखील सुधारते, ती देखील वाढते. आणि त्यामुळे पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी, तुमची मेमरी चांगली राहण्यासाठी देखील ते काम कर. लहान मुलांनी देखील अश्वगंधा घेतलं तर त्यांना खूप जास्त फायदे होतात. डिप्रेशन सारख्या आजारांवर देखील एक फील गुड फॅक्टर अश्वगंधा निर्माण करू शकते,
त्यामुळे तर अश्वगंधा ही एक दिव्य औषधी वनस्पती आयुर्वेदामध्ये मांडली जाते. आता अश्वगंधा चूर्ण चांगल्या प्रतीचं तुम्हाला आणायचं आहे. 3 ते 6 ग्राम या प्रमाणातच दिवसभरात तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा चमचा एका वेळी तुम्हाला घेता येईल, दिवसातून 2 वेळा. आता जर तुम्हाला जास्त काही त्रास नसेल तर दिवसातून एकदाच घेतलं तरी पुरेसं. सकाळी घेणं सगळ्यात बेस्ट आहे, कारण अश्वगंधा हे पचायला जड असतं. त्यामुळे रसायनकाली म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी अश्वगंधा घेणं हितकर ठरतं. ते तुम्ही दुधातून घेऊ शकता किंवा पाण्यातून घेऊ शकता. तर अर्धा चमचा म्हणजे 3 ग्रॅम साधारण अश्वगंधा चूर्ण हे तुम्ही कोमट दुधात, 1 कप कोमट दुधात किंवा तेवढ्याच पाण्यात तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला भूक लागत नाही, त्यामुळे जेव्हा कडकडून भूक लागेल ते मला काहीतरी खायचं आहे, कारण अश्वगंधा पचायला वेळ लागतो. त्यामुळे ही गोष्ट पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अश्वगंधा चूर्ण तुम्ही तुपात मिक्स करून देखील घेऊ शकता. मला टॅबलेट स्वरूपात घ्यायचं असेल तर 500 ते 1000 मिलीग्रॅम टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एका वेळी एकच टॅबलेट घ्यायची आहे. तर सकाळी उठल्यावर तुम्हाला 1 टॅबलेट पाण्यासोबत आणि रात्री 1 टॅबलेट असं दिवसभरातून तुम्ही घेऊ शकता. आता ज्यांना पित्ताचे, उष्णतेचे विकार आहेत तर त्यांनी फक्त अश्वगंधाच चूर्ण घेतलं तर त्यांचं पित्त वाढू शकतं. त्यामुळे अश्वगंधा चूर्णासोबत त्यांनी गुडचीचं चूर्ण किंवा आवळा चूर्ण तेवढ्याच समप्रमाणात पाण्यात मिक्स करून जर घेतलं तर त्यांचं पित्त वाढणार नाही, उष्णता वाढणार नाही. आणि ते करून देखील जर तुमचं पित्त वाढत असेल तर मग तुम्ही अश्वगंधा घेणं टाळा. त्यानंतर तिसऱ्या प्रकारे म्हणजे स्त्रियांसाठी मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा गर्भाशयाला टॉनिक म्हणून जर त्यांना घ्यायचं असेल तर अश्वगंधा रिष्ट हे औषध देखील बाजारात मिळतं. तर ते तुम्ही 15 ते 20 ml या प्रमाणात पाण्यात मिक्स करून 2 वेळा दिवसातून घेतलं तरी देखील गर्भाशयाला पोषण आणि बल देण्यासाठी ते खूप चांगलं काम करेल. त्याचबरोबर अश्वगंधाच्या मुळ्या ज्या आहेत त्या स्वरूपात मिळतात मार्केटमध्ये, ते तर बेस्ट आहे. तर त्या आणून तुम्ही दुधात उकळल्या म्हणजे क्षीरपाक जर त्याचा केला तर क्षीरपाक कसा करायचा, तर 1 कप दूध, 1 कप पाणी आणि ह्या 2-4 अश्वगंधाच्या मुळ्या तुम्हाला त्यात टाकायच्या आहेत. पाणी उडून गेलं की फक्त दूध शिल्लक राहतं आणि ते असतं क्षीरपाक. ते तुम्ही घेऊ शकता किंवा हा क्षीरपाक तुम्ही पावडरचा देखील करू शकता. एकदा घेतलं तरी हा क्षीरपाक खूप प्रभावी असतो. ज्यांना वंध्यत्वासाठी किंवा पुरुषांनी जर विशेष करून घ्यायचं असेल तर त्यांनी क्षीरपाक या पद्धतीने घेतलं तर त्यांना बेस्ट रिझल्ट मिळतील. इतर लोकांनी म्हणजे फक्त रसायन स्वरूपात किंवा स्ट्रेस, एन्झायटी कमी होण्यासाठी घेत असाल, वजन वाढू द्यायचं नसेल तर त्यांनी पाण्यात घेतलं, गाईच्या शुद्ध तुपामध्ये जरी घेतलं तरी त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. आता किती दिवस तुम्ही घ्यायचं आहे? 60 ते 90 दिवस घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. त्यामुळे 3 महिने तरी कमीत कमी घ्यायचं आहे. अश्वगंधा ही खूप चांगली औषधी वनस्पती आहे. त्याचा नक्की तुम्ही वापर करा. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.